नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. जनसामान्याचा एक संवेदनशील अभ्यासू नेता हरवला. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या शोकसभेत मान्यवरांच्या संवेदना. अजितदादा अमर रहेच्या घोषणासह श्रद्धांजली. अकोला. अजितदादा म्हणजे जनसामान्याच्या समस्या सोडविणारे आधारवड, शब्दाला जागणारे, वचनांना कृतीत उतरविणारे एक करारी, अभ्यासू व सेवाभावी व्यक्तिमत्व. एक कठोर प्रशासक म्हणून प्रत्येकावर प्रेम करीत राहिलेले भावनाशील व्यक्तिमत्व. अशा भावविभोर शब्दामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या वतीने त्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी अजितदादा अमर रहेच्या घोषणासह त्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अजितदादाच्या अकस्मात झालेल्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला असून या घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे जनसेवेसाठी धावणाऱ्या, या माणुसकी जपणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला विसरणे कठीण आहे. अशा भावस्पर्शी प्रतिक्रिया त्यांच्या काम करण्याच्या पद्धती आणि स्वभाव वैशिष्ट्यांच्या उदाहरणासह मान्यवरांनी व्यक्त केल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोला जिल्हा ग्रामीण अध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक जठा पेठेतील जैन रेस्टॉरंट येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख, शिवसेना नेते प्राध्यापक प्रकाश डवले, साहित्यिक ममताताई इंगोले, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप खाडे, कादंबरीकार पुष्पराज गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. पत्रकार विनायक पांडे यांनी सामूहिक श्रद्धांजलीचे तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून दुःख बाजूला ठेवत प्राध्यापक महादेव लुले यांनी केले. रडता काय वेड्यांनो कामाला लागा. या स्वर्गीय दादांच्या संदेशाप्रमाणे फुले शाहू आंबेडकरी विचारांना आत्मसात करून दुःख बाजूला ठेवत उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या सुनेत्राताईचेही यावेळी अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अंबादास तलहार, पंजाबराव वर, श्रीकृष्ण माळी, मनोहर मोहडे, प्राध्यापक मोहन काळे, रवींद्र देशमुख, बुडन गाडेकर, एजाज खान, नरेंद्र देशमुख, सुरेश महल्ले, दीपाली बाहेकर, दिलीप नवले, दीपक सिरसाट, अजय वानखेडे, अमित इंगळे, डॉक्टर अशोक सिरसाट, राजाभाऊ देशमुख, राजेंद्र इंगळे, KM देशमुख, भास्कर इंगोले, राजकुमार अमानकर, सुधीर साखरकर व अनेक पत्रकार उपस्थित होते. परिवारातले एक शांत व्यक्तिमत्व होतं, एक अभ्यासू व्यक्तिमत्व. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि परमेश्वर त्यांना चिरशांती देवो अशी प्रार्थना करण्यासाठी आपण लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ आणि समस्त पत्रकारांच्या वतीने आजचा ही शोकसभा इथे आयोजित केलेली आहे. अजितदादा म्हणजे एक अभ्यासू व्यक्तिमत्व, परखड व्यक्तिमत्व, बहुजन चळवळीतला एक जाणता संवेदनशील नेता आपल्यातला हरवलेला आहे. दादांचा कामाचा उरक, दादांची आदरयुक्त जरब जी सगळी होती, प्रशासनावर जी पकड होती, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व परत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येणं, याला फार मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे की आपणही सांगू शकत नाही. दादांसारखा दुसरा दादा कसा निर्माण होईल हे सांगता येत नाही. याची सगळी उत्तरं नियतीच्या उतरात दडलेली असतात. नियतीला एखाद्या माणसाकडून काहीतरी करून घ्यायचं असते, म्हणून त्या माणसाला अफाट कार्यक्षमता, अफाट ऊर्जा नियती त्याला प्रदान करत असते. अशा प्रकारची ऊर्जा दादांची होती. जो माणूस सकाळी 5चं प्लेन पकडावं लागते म्हणून 3:30 वाजता उठून व्यायाम करत होता आणि आपलं सगळं आटपून प्लेन पकडत होता, किंवा मंत्रालयात 8-8:30ला ते हजर होत होते, त्याला कामाप्रतीचं प्रेम म्हणतात. समाजाप्रतीची जी संवेदनशीलता त्यांची होती, महाराष्ट्राच्या विकासाची जी धडपड त्यांना होती, ते एक ध्यास त्यांनी घेतला होता. तेच त्यांचं ध्येय आयुष्यातलं होतं. म्हणून या माणसांनी शेवटच्या क्षणापर्यंत काम केलं आणि यंत्रवत हा माणूस धावत होता. त्यांच्या भगिनींची मुलाखत परवाच्या दिवशी मी ऐकली, ती जुनीच होती, आताची नाही. की 5-25 लोकांना जरी आपण भेटलो तरी आपण दमून जातो, पण शेकडो, 500-1000 कार्यकर्त्यांना दादा भेटत होते, त्यांच्यात मिसळत होते आणि सामान्य माणसालाही वेळ देत होते.
प्रोटोकॉल तोडूनही त्याच्या घरी जात होते, प्रोटोकॉल तोडूनही त्याच्या दुकानाच्या कुठे ओपनिंग असेल काही असेल त्याला, म्हणजे प्रत्येक माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचं काम या माणसानं केलं. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये जन्म हा प्रथम बिंदू असतो, त्याचा प्रवास तिथून शुभारंभ होतो आणि मृत्यू हा शेवटचा फुलस्टॉप असतो. आणि या दोन बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे आपलं आयुष्य असते. हा प्रवास कधी थांबणार हे कोणालाही माहिती नसते, कुटुंबातल्या लोकांनाही माहिती नसते. पण अचानक असा मृत्यू ज्यावेळेस होतो त्यावेळेस सगळ्यांना धक्का बसतो. अशा प्रकारचं हे दुःख महाराष्ट्राच्या वाट्याला आलेलं आहे. यामुळे पवार कुटुंबीय तर शोकसागरात बुडालेलेच आहेत. पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला वाटतं की दादा म्हणजे कामाचा माणूस, दादा म्हणजे एक अनोखी ऊर्जा, दादा सारखा कार्यक्षम कर्तव्यदक्ष माणूस लवकर निर्माण होणे नाही.